इंडियाला आल्यानंतर पहिले काही दिवस आम्ही Airbnbमध्ये राहिलो, पण परमनंट घर नव्हतं. टेम्पररी राहण्यासाठी Airbnb बुक केलं होतं. डेली घर शोधणं चालूच होतं आणि त्यातच आम्हाला आमचं पहिले Airbnb सोडावं लागलं आणि परत बाहेरचं खाणं मोस्ट ऑफ द टाईम. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला होता. तर मग त्यामुळे वाटत होतं की कधी एकदा आपल्याला घर मिळतंय. पण घरही स्कूलच्या जवळ पाहिजे होतं, स्पेशियस असायला हवं होतं आणि मोठी सोसायटी पाहिजे होती, तरच मुलींना त्यांच्या एज ग्रुपप्रमाणे फ्रेंड्स मिळण्याचे चान्सेस होते. टाडा, फायनली होम मिळालं. का ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्सने इंडियात आल्यानंतर सरप्राईज वेलकम पार्टी दिली आम्हाला. वी हॅड सो मच फन. अमेरिकेतले फ्रेंड्स सोडून आल्याचं दुःख इकडच्या फ्रेंड्सने जरा कमी केलं. खरं तर फ्रेंड्स असतातच आपली एनर्जी लेवल बूस्ट करायला, हो की नाही? फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत गप्पा मारून आम्ही रिचार्ज झालो होतो आणि आता पुढच्या कामाला सुरुवात केली, जे की होतं घर बघणे. हे एक Airbnb आम्ही बघत होतो, ज्याचं की फर्निचर खूपच इंटरेस्टिंग होतं. भारतात आल्यानंतर पहिल्यांदाच झोमॅटोवरनं ऑर्डर केले होते आणि त्यासाठी मी खूप एक्सायटेड होते. बघायचं होतं मला की त्यांची सर्विस कशी आहे. ॲक्च्युली सर्विस खूप फास्ट होती. 15 मिनटातच फूड आलं आणि फूड पण चांगलं होतं. पण एक प्रॉब्लेम होता की हे सगळं गरम फूड त्यांनी ना ॲल्युमिनियमच्या बॅग्समध्ये पॅक केलेलं होतं, विच इज नॉट गुड फॉर युअर कॅज्युअल ऑर्डर्स. वन्स इन अ व्हाईल कधीतरी चालतं, पण खरं तर ना त्यांनी ह्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह शोधायला पाहिजे. एवढं गरम फूड ॲल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक करणं विच इज नॉट गुड थिंग. इथे मी मिसळपाव ऑर्डर केली होती, पण मग नंतर वाटलं ना की झोमॅटोवरून ऑर्डर करण्यापेक्षा बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाल्लेलंच चांगलं. आणि पिझ्झा वगैरे अशा गोष्टी ऑर्डर करायच्या असेल तर ठीक आहे, कारण ते कार्डबोर्ड बॉक्समध्ये देतात, त्याचा एवढा काही प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट मात्र आहे, इंडियामध्ये खाण्याचे इतके ऑप्शन्स आहेत ना की तुम्ही म्हणजे रोज बाहेरचं जरी खाल्लं तरी तुम्ही एक रोज नवीन आयटम खाऊ शकता, एवढे आयटम्स आहेत. आता हे Airbnb सोडावं लागणार होतं आणि आम्ही आमच्या सगळ्या बॅग्स ना आता आमच्या चुलत दिरांच्या घरी ठेवल्या आहेत आणि इथून आम्ही दुसऱ्या Airbnbमध्ये शिफ्ट होणार. इंडियात आल्यानंतर हेअर सलूनला तर व्हिजिट केलीच पाहिजे. आणि मग इथे ना आम्ही तिघींनी पण आमचे जरा हेअर कट वगैरे केले, हेअर वॉश केले, हेअर स्पा घेतली. तर ही सगळी सर्विस घेऊन एवढं छान रिलॅक्स वाटलं ना. आम्ही आमचं पहिलं Airbnb अमेरिकेतून ना 5 दिवसासाठी बुक केलं होतं आणि आम्हाला वाटलं होतं की तेवढ्या दिवसांमध्ये आम्हाला रेंटेड हाऊस मिळून जाईल म्हणून. पण तसं काही झालं नाही आणि 5 दिवस जेव्हा संपणार होते तेव्हा आम्ही त्या ओनरला विचारलं की काय आम्ही ना हे Airbnb परत अजून 4-5 दिवसांसाठी एक्सटेंड करू शकतो का? पण ते म्हणाले की ना ते अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आम्हाला ते सोडावं लागलं आणि नंतर आम्ही इथे ह्या दुसऱ्या Airbnbमध्ये शिफ्ट झालो. आम्हाला ना आमच्या चुलत दिरांनी त्यांची 2 व्हीलर दिली होती आणि जे की माझे हजबंड ड्राईव्ह करत होते. त्याची आम्हाला ना खूप हेल्प झाली. त्यामुळे आम्हाला आजूबाजूला घर बघायला पटकन जाता येत होतं आणि आम्ही मग ना एका दिवसात असे बरेचसे घरं बघत होतो. आम्ही ना ब्रोकर लावला होता आणि आमची काय रिक्वायरमेंट आहे ते त्याला सांगितली होती. मग त्याप्रमाणे तो आम्हाला कोणते कोणते घर अवेलेबल आहेत ते दाखवत होता आणि होते म्हणजे ना बरेचसे घरं बऱ्यापैकी अवेलेबल होते. तर म्हणजे आम्हाला चूज करायला पण आमच्याकडे बरंच ऑप्शन होतं की कुठलं घर घ्यायचं ते आणि प्रत्येकाची डेट पण म्हणजे कुठलं घर कधी अवेलेबल होणार होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मग आम्ही एक घर बुक करायचं ठरवलं. तर हे जे Airbnb आहे इथे ना आता मी मॅगी बनवत आहे आणि इथून ना घरातून एवढा छान व्ह्यू दिसत होता ना बाहेर.
पुण्यात आलो आणि अजून पुणेरी पाटी बघायला कशी मिळाली नाही, हे असं कसं होईल. खरं तर आधी पण खूप दिसल्या बाहेर रस्त्यांवरती पण पाट्या. पण इथे आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये ना डिनरला आलो होतो, तर त्यावेळेस तिथे त्यांनी वॉलला हे सगळे अशा फ्रेम्स लावल्या होत्या. या Airbnbमध्ये पण ना ते रूम सर्व्हिसला येत होते. झाडून पुसून वगैरे सगळं करून देत होते. मग एक दिवस ना आम्ही DMartला जाऊन आलो. तर तिथे गेल्यानंतर थोडीशी टॉवेल्स आणि बेडशीट वगैरे, बेडिंग सेट हे अशा गोष्टींची शॉपिंग केली आणि तेच मग मी एकदा वॉश करून ते ड्राय करायला ठेवले होते. इथे ना स्कूलमध्ये पॅरेंट टीचर मीटिंग होती. म्हणजे ह्या दोघींना ॲडमिशन मिळेल की नाही, आणि त्यांनी आधी एक्झाम घेतली होती, तर त्याच्यावरतीच डिस्कस करायचं होतं. कुठल्या ग्रेडमध्ये ॲडमिशन मिळणार, स्कूलचा टायमिंग काय असेल, युनिफॉर्म आणि बुक्स कुठे ऑर्डर करायचे, हे सगळं डिस्कस केलं. फायनली आता रेंटेड हाऊस मिळालेला आहे आणि ना मी त्याचीच आता एम्प्टी हाऊस टूर दाखवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. घर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता ना घरामध्ये वॉटर प्युरिफायर नव्हतं, तर ना तेच इन्स्टॉल करायला ते आले होते आणि आता इथे ते आरोची सिस्टीम फिट करत आहेत. तर घरात आल्यानंतर पहिल्यांदा DMartला गेलो होतो. तर तिथनं बरेचसे अगदीच जे काही इसेन्शियल सामान आहे, ग्रॉसरी वगैरे आणि किचनचे भांडे, अशा गोष्टी ना जाऊन घेऊन आलो. आणि आता इथे ते सामान ना मी लावत आहे की कुठे काय लावायचं बघत होते. पण ना आम्ही घरात राहायला आलो आणि कळालं की ना तिथे एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जे की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्ही यायच्या आधी, ते आम्हाला घर डीप क्लीन करून देतील. ॲक्च्युली ओनरने पण ना डीप क्लीन करून घेतलं होतं, पण जे क्लिनिंगला लोकं आले होते ना, त्यांनी नीट क्लिनिंग केलंच नाही. बेडच्या खाली किंवा कोपऱ्यांमध्ये सगळं सामान त्यांनी तसंच ठेवलं आणि त्यांना सांगितलं की क्लिनिंग केलं आहे. मग जेव्हा आम्ही राहायला आल्यानंतर समोर वर तर चांगलं दिसलं, पण नंतर मग हळूहळू बघत गेलो आणि सगळीकडे ना धूळ वगैरे खूप तशीच होती. पण ओनर खूप चांगले होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात की मग आम्ही त्यावरती काय सोल्युशन काढलं.